नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस राजीव गांधी देशाचे पंतप्रधान पदावर काम करत होते, त्याच वेळेस त्यांनी जे विविध वैज्ञानिक दृष्टिकोनातून देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यातच जग आपल्या मुठीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. म्हणजेच जग ग्लोबल झालं होतं आणि आपल्या मुठीत सगळं जग तुरंत येत होतं. असं असतानाही धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असणाऱ्या दहिपळ या गावातील जवळपास 200च्या वर विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात जुनं जे आपलं एकमेकांशी संवाद साधण्याचं साधन होतं, ते पोस्टाचं पत्र, आंतरदेशीय पत्र पाकिट, तर पोस्टकार्डवर या 200हून जास्त विद्यार्थ्यांनी आपली कैफियत जिल्हाधिकारी धाराशिव, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांना पत्राद्वारे आपली कैफियत त्यांच्यासमोर त्यांनी मांडली आहे. या अगोदर त्यांच्या या रस्त्याच्या मागणीसाठी अनेकांनी निवेदनं दिली, भेटी घेऊन चर्चा केली, परंतु या विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा प्रश्न मात्र मार्गी लागलेला नव्हता. याही शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि उशिरा का पाऊस सुरू झाला आणि विद्यार्थ्यांना तसाच चिखल तुडवत पाण्यातून रस्ता काढत आपली शाळा दररोज गाठावी लागत होती. आणि मग विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी अभिनव असा मार्ग हुडकला आणि त्यांनी पोस्टकार्ड पोस्टातून खरेदी केली आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून त्यांची मूळ अडचण काय आहे ते त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. तसं दहिपळहून पूर्वी पूर्वीही दहिपळ पोस्ट कार्यालय होतं, पण तिथल्या दहिपळ पोस्ट कार्यालयाचं मुख्य पोस्ट कार्यालय हे येरमाळा होतं. त्यामुळं दहिपळ पोस्ट कार्यालयातून रन निघायचं. सकाळी आदल्या दिवशी दहिपळच्या पोस्टात आलेली कार्ड पाकिटं किंवा विविध त्याची पिशवी तिथं पोस्टात सकाळी बांधली जायची. ती पिशवी जो पोस्टाचा रनर अनेक वर्ष संपत्ती अंगरखे हे दहिपळच्या पोस्टात रनर होते आणि ते पोस्टाची पिशवी घेऊन मग पूर्वीच्या दहिपळ ते उपळाई मार्गे येरमाळा या पाणंद वाटेनं येरमाळा गाठायचे. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून रान त्यांना कापावं लागायचं आणि उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात ही पोस्टाची पिशवी ने-आण करण्याचं काम ते करत असत. त्यामुळं आज जर दहिपळच्या पोस्टात कार्ड किंवा पॉकेट टाकलं तर ते उद्या सकाळी पिशवी पॅक व्हायची, दुपारपर्यंत येरमाळ्यात ती पोचायची. मग येरमाळ्यात तिचं पिशवी उघडली जायची, सॉर्टिंग व्हायचं आणि येरमाळ्यातून मग पत्र कुठं जायचं असेल तसं त्याचा मार्ग व्हायचा. म्हणजे दहिपळमधून पत्र निघालं तर किमान एक आठवड्याभरात पत्र ज्या पत्त्यावर पाठवले तिथं पोचायचं. आजकाल तसं नाही. तुम्ही ईमेल केला तर दुसऱ्याच मिनिटाच्या आत तो ईमेल जिल्हाधिकाऱ्यांनाही पोचतो, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पोचतो, तो तुमच्या संबंधित मंत्र्याला पोचतो, मंत्रालयातील तुमच्या संबंधित विभागाला पोचत असतो. तुमचा मेसेज पण तसाच पोचतो. परंतु ही सर्व साधनं असतानाही गेली 4-5 वर्षापासून दहिपळ गाव ते शाळा यापर्यंत जाण्याचा रस्ता आहे तसाच आहे, त्यात काहीही बदल झाला नाही.
त्यामुळं विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड आपली कैफियत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं मांडली आहे. आता ती कैफियतीचं पत्र त्या संबंधितांना पोचलंही असेल आणि मग ते संबंधित ते पत्र वाचून तरी यावर काही मार्ग काढतील का, विद्यार्थ्यांना चांगला रस्ता शाळेला जाण्यासाठी उपलब्ध करून देतील की नाही हे आता आपल्याला काही दिवसातच कळेल. तर रनर संपत्ती अंगरखेचे चिरंजीव पुढं मोहा दैपळ या जिल्हा परिषद गटातून विजयी पण झाले होते आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष पद पण संपत्ती अंगरखे यांच्या मुलाला मिळालं होतं. परंतु ते मुलगा इकडं जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असला तरी, चारचाकीत जिल्हा परिषदेच्या फिरत असला तरी, संपत्ती अंगरखे हे मात्र आपल्या नोकरीच्या सेवानिवृत्तीपर्यंत त्यांची रनरची ड्युटी त्यांनी अगदी कायम सुरुवातीपासून अंतापर्यंत बजावली होती, एवढं मात्र खरं. रामकृष्ण हरी माऊली. काल ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अवघड असा दिवेघाट चढून संध्याकाळी उशिरा साधारण 9-9:30च्या दरम्यान सासवडच्या मुक्कामी पोचली. दिवेघाट जो की 32 किलोमीटरचा हा दिवेघाट आहे आणि या घाटात ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा रथ ज्या बैलगाडीत असतो ती बैलगाडी ओढण्यासाठी जवळपास 7 बैलजोड्या लागतात आणि ह्या बैलजोड्या तिथं उपलब्ध होत्या. रात्र 7:30च्या दरम्यान ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही दिवेघाटाच्या मध्यभागात होती आणि तिला दिवेघाट पार करण्यासाठी रात्रीच्या 9च वाजल्या आणि उत्साहात सर्व वारकऱ्यांनी हा कठीण असा 32 किलोमीटरचा दिवेघाट हा म्हणता सहज पार केला आणि मुक्कामाचं स्थळ गाठलं. इकडं तुकोबारायाची पालखी अगदी तिला कुठं घाट नव्हता किंवा कोणतं मार्गात अडचणी नव्हत्या. सरळ सोट अशा रस्त्यानं तुकोबारायाची पालखी संध्याकाळी आपल्या मुक्कामाच्या इच्छितस्थळी लोणी काळभोरला पोचली. तुकारामाची पालखी आज पहाटे लोणी काळभोरून पुढे निघेल तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आजही सासवड येथेच मुक्कामाला असणार आहे. हे या 2 मुख्य पालख्यानंतर जी इतर 8 पालख्या आहेत त्यातल्या सर्वच पालख्या आता पुढं मार्गक्रमण करत आहेत. निवृत्तीनाथांची पालखी आजही अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्डाच्या मैदानात मुक्कामाला असणार आहे. तर एकनाथ महाराजांची पालखी आता पाथर्डी पुढं करत धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर आज पोहोचेल असं दिसतंय. इकडं मुक्ताईची पालखी आज बीडहून पुढं प्रस्थान करेल. गजानन महाराजांची पालखी आज संध्याकाळी कळंब शहरात म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरात ती मुक्कामाला येईल. सर्व पालख्या असा मार्गक्रमण असताना इतरही लोकांना वारीला सामील व्हायचं, वारीला जायचं छंद आता जडलेला आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत हायटेक अगदी इंजिनियर वगैरे असलेल्या यांचा एक दिंडी आहे आणि ती त्याच्यात हायटेक दिंडी त्यात सामील झालेली आहे. तसंच अंध दिव्यांगांची एक दिंडी परवा यवतमाळ येथून निघालेली आहे आणि ती दिंडी ही 500 किलोमीटर अंतर पार करून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोचणार आहे. तसंच अमरावतीहून सायकलवरून उच्च शिक्षित अशा तरुण
मध्यमवर्गीय लोकांची जी दिंडी निघालेली आहे ती परवा कळंबमध्ये होती आणि आज ती बार्शी शहर पण गाठलेलं असेल. तर ही सायकल दिंडी ही जवळपास 500 किलोमीटरचं अंतर पार करत पंढरपूरला पोचणार आहे. असा हा सर्व भक्तिमय पूर्ण राज्यात वातावरण आहे. सर्व जणांच्या तोंडी विठ्ठल नामाचा गजर आहे. मात्र या सर्व वारकऱ्यांना सध्या पाऊस ओलाचिंब करत नाही, कारण पावसानं विश्रांती घेतली काय असं वातावरण आहे. सर्व वारकऱ्यांच्या, सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे की देवा विठुराया पाऊस येऊ दे, आम्हाला पावसात भिजू दे, अशी सर्वांची इच्छा असणार आहे. जुलै महिना तसा सर्वत्र विठुनामाचा गजर चालू असतो आणि विठुनामाचं गारुड सर्वांवर असतं असंच दिसतंय. कळंब येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि कळंब पत्रकार संघ यांच्या वतीनं काल वारीच्या कविता म्हणजे विठ्ठलाच्या कविता असा एक कवी संमेलनाचा कार्यक्रम कळंब येथील अडसूळ महाराज यांच्या मठात पार पडला. या कवी संमेलनाला 20-25 कवी सामील होते आणि बऱ्याच कवींनी या वारी संदर्भात आपल्या कविता सादर केल्या आणि सर्व वातावरण वारीमय करून टाकलेलं होतं. या कवी संमेलनाला हरिभक्त पारायण अडसूळ महाराज, ॲडव्होकेट दिलीपसिंह देशमुख, पत्रकार सतीश टोनगे, परमेश्वर पालकर आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंद. धन्यवाद.